नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचे आपला स्वाद आपली संस्कृती या आपल्या युट्यूब चॅनलवर। तर मी आज बनवत आहे शिरा। केळ टाकून बनवत आहे, पण तेलामध्ये बनवत आहे। पण हा पण शिरा ना छान लागतो तेलातला। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर हे साहित्य आहे, त्याच्यासाठी मी 1 वाटीभर असं तेल घेतले आणि हा रवा घेतलेला आहे मीडियम वाला, साखर, केळी घेतली आहेत कट करून अशी, त्याच्यात वेलची पावडर, काजू आणि मनुके आणि दूध घेतलेलं आहे। दूध आणि पाणी असं मिक्स करून घेतलेलं आहे। अर्धा लिटर दूध मध्ये थोडं पाणी टाकून मी ते घेतलेलं। आता हे मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्याच्यात हे तेल घालून घेते। तेल आपल्याला तापून घ्यायचे थोडं। आता तेल आपलं ना थोडं तापलंय, त्याच्यात ही केळी घालून घेते। केळी आहे ना आपल्याला याच्यात तेलात जरा परतवून घ्यायचे। जराशी फुलली पाहिजे केळी तेलामध्ये। आणि पिकलेली अशी चांगली केळी घ्यायची। वेलचीच केळी पाहिजे असं नाही, साधी केळी पण छान होतं शिऱ्यामध्ये, ही छान लागतात। साधी वाली केळी घेतली मी। आपली केळी बघा छान अशी फुलली गेली आहे। आता ह्याच्यात मी रवा घालून घेते। थोडा थोडा करून घालते। आता मी हा सगळा रवा ह्याच्यात घालून घेतलाय। तर आपल्याला हे मंद आचेवर ना छान हा रवा ह्याच्यात भाजून घ्यायचा आहे। पहिला खरपूस असा भाजायचा आहे। ह्याचं तेल आहे ना सेपरेट होईल ना, तसं तिथपर्यंत आपल्याला हे भाजायचंय। हा आपल्याला आहे ना रवा मंद आचेवरच भाजायचा आहे, कारण करपायला नको। पण छान गुलाबी असं कलर यायला पाहिजे याचा। आता हे आपला बघा रवा असा छान असा परतला गेलाय, तर बघा सुटसुटीत झालेला आहे। तरी पण आपल्याला थोडं अजून परतवायचं आहे थोडं। आता बघा तेल पण जरा दिसायला लागले, तर थोडा वेळ अजून आपल्याला ह्याला परतवायचं आहे। आता आपला रवा छान भाजून झालाय, बघा कसा कलर पण आणि कसा मोकळा मोकळा झालाय। आता ह्याच्यात मी हे दूध घालून घेते। एकदम सगळं पटकन ओतायचं नाही, थोडं थोडं मिक्स करायचंय। आता ह्याच्यात मी साखर घालून घेते। आपल्याला गोड हवं तसं
कमी जास्त करू शकता. आता मी ह्याच्यात सगळी साखर मिक्स करून घेतली आहे व्यवस्थित. आता आपल्याला हे थोड्या वेळाने ढाकून ठेवायचे. बघूया आपला, बघा कसा छान असा शिरा फुलला पण आहे छान, आणि तेल पण ह्याचं सुटलंय थोडं बाहेर. छान असं फुललाय रवा आपला. आता ह्याच्यात मी वेलची पावडर घालून घेते. आता ह्याच्यात काजू हे घालून घेते. बदाम वगैरे पण घालू शकता, आणि मनुके. सगळं मिक्स करूया. आता आपला तेलातला शिरा तयार आहे. तर आपला केळीचा शिरा तयार झाला आहे. हा शिरा खूप छान लागतो. म्हणजे आपण तुपातला तर खातोच शिरा, पण हा तेलामध्ये केलाय. तर तेलामध्ये केला तरी पण त्याची चव खूप छान लागते, केळी वगैरे असं टाकून. तुम्ही पण नक्की बनवा असा शिरा. म्हणजे तुपातला आपण खातो, पण तुम्ही हा तेलामध्ये नक्की बनवून बघा, आवडेल तुम्हाला. आणि खूप कमी साहित्यात आणि झटपट असा होणारा आहे शिरा. तर नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि अशाच रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमच्या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.